हिवाळ्यामध्ये जवळजवळ सगळ्याच भाज्या भेटतात, म्हणून आज मिक्स व्हेज बनवत आहे. आता मिक्स व्हेज बनवण्यासाठी मी ह्या घेवड्याच्या शेंगा, वाटाणा, गाजर त्याचे साल काढून, बटाटाही साल काढून घेतला, शिमलाही घेतली, फ्लावर घेतला. आता एका कढाईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. काही भाज्यांचे सालं काढून घ्यायचे, काही भाज्या तशाच घेतलेल्या आहे. पण बटाटा, गाजर साल काढून घेतलं की छान दिसतं. आता 1 चमचा हळद टाकलेली आहे. या भाज्या कापण्याआधी स्वच्छ मीठच्या पाण्यामध्ये धुतलेल्या होत्या. आता या ज्या भाज्या आहेत तेलामध्ये पाणी न घालता 80 ते 90% शिजून घ्यायच्या आहे. मी एकाच वेळेस सगळ्या भाज्या टाकलेल्या आहे. यामध्ये मीठ टाकून या भाज्या हळद मिठामध्ये 80 ते 90% शिजून घ्यायच्या. मिठामुळे मिठाची चव सगळ्या भाज्यांमध्ये येते आणि भाज्या चवीला खूप छान लागतात. आता मीठ सगळ्या भाज्यांना लावून घेतलं. सगळ्या भाज्या व्यवस्थित हलवून पॅक असं झाकण ठेवून 5 मिनटं या भाज्यांना वाफ दिली. 5 मिनटामध्ये सगळ्या भाज्या 80 ते 90% शिजलेल्या आहे. आता या ज्या भाज्या आहेत त्या एका ताटामध्ये काढून त्याच कढईमध्ये तेल आहे भाज्यांचं, त्याच्यामध्ये उभा कापून घेतलेला कांदा टाकलेला आहे. मोठा मोठा कापून घेतला होता. तो हलकासा असा तळून घ्यायचा, काळा न होता. मिक्स व्हेज भाजीचं वाटण बनवत आहोत. त्यामध्ये आलं टाकलं. कांदा या पद्धतीने थोडासा लाल झाला की त्यामध्ये आलं, लसूण, काजू, 1 मूठ काजू घेतलेला आहे, 1 इंच आल्याचा तुकडा, 1 कांडी लसूण सोलून घेतला, तेही या कांद्यासोबत भाजून घ्यायचं. आणि 3 मीडियम साईजचे लाल झालेले टोमॅटो घेतले होते, तेही या मसाल्यामध्ये. या पद्धतीने आपला मसाला झालेला आहे. त्यानंतर 1 चमचा कस्तुरी मेथी टाकायची. जास्त टाकली की त्याची कडवट चव होती. टोमॅटो या पद्धतीने शिजला. आता थंड झाल्यानंतर ते वाटून घेतलेलं आहे. आता तीच कढाई घेतली, त्यामध्ये पुन्हा 2 चमचे तेल घेतलं, 1 चिमूट हळद घेतलेली. यामध्ये जास्तीचे खडे मसाले न टाकता फक्त दालचिनी आणि तेजपत्ता घेतलेला आहे. तो तेलामध्ये हलकासा तळून घेतला आणि वाटण केलेली ही जी पेस्ट आहे, कांदा, टोमॅटो, काजू, आलं, लसणाची, ती पाणी न घालता ही पेस्ट वाटून घेतलेली आहे. आता मसाल्याला तेल सुटलेलं आहे. एकदम छान असा मसाला झालेला आहे. यामध्ये सुके मसाले टाकून घ्यायचे. एक चमचा तिखट अंदाजानुसार लाल तिखट टाकलं. 1 ते 1.5 चमचा धनापूड टाकली. अगदी निम्म्या चमच्याला कमी असा काळा मसाला टाकला चवीसाठी. आणि हा 1.5 चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे. आता सगळ्यात शेवट काश्मीरी लाल तिखट टाकलेला आहे. जास्त तिखट नसतं म्हणून 1 चमचा हे टाकलं. आता या मसाल्याला पुन्हा तेल सुटलं. या पद्धतीने आपला मसाला झालेला आहे. त्यानंतर या भाज्या शिजवलेल्या सगळ्या भाज्या या मसाल्यामध्ये टाकल्या. मसाल्यामध्ये व्यवस्थित या भाज्या मिक्स केल्या.
2 मिनटं मसाल्यामध्ये भाज्या शिजवून घेतल्या. त्यानंतर उकळलेलं पाणी घट्ट पातळ अंदाजानुसार यामध्ये टाकलं. या पद्धतीने एकदा नक्कीच मिक्स व्हेज बनवून बघा. आता या भाजीमध्ये असं एक वस्तू टाकायची ज्याने त्याची चव एकदमच छान येईल, ते म्हणजे दुधाची जी मलाई असते ताजी ती टाकलेली आहे फेटून. जवळजवळ 2 ते 3 चमचे ती मलाई टाकलेली आहे भाजीमध्ये. पुन्हा 2 ते 3 मिनटं उकळी आल्यानंतर यामध्ये थोडेसे पनीर टाकलेलं आहे आणि एक मोठा तुकडा मी तसाच ठेवलेला आहे. व्यवस्थित सगळं हलवून आता या भाज्या थोड्याशा शिजायच्या बाकी होत्या आणि पनीर तेही 5 मिनटं शिजून द्यायचं. आता हा मोठा तुकडा ठेवलेला आहे तो या भाजीमध्ये किसून टाकायचा. हॉटेलपेक्षाही या पद्धतीने भाजी केली मिक्स व्हेज, हॉटेलपेक्षाही चविष्ट अशी ही भाजी बनली जाते. आता भाज्या शिजताना थोडंसं मीठ टाकलं होतं, तो अंदाज घेत यामध्ये मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर कापून घेतलेली कोथिंबीर यामध्ये टाकलेली आहे. पुन्हा 1-2 मिनटं कमी हीटमध्ये याला उकळून द्यायचं. या पद्धतीने मस्त अशी मिक्स व्हेज बनवून झालेला आहे. अगदी हॉटेलपेक्षाही चविष्ट अशी ही मिक्स व्हेजची भाजी बनवून झालेली आहे. एक वेळेस नक्की बनवून बघा. दिसायलाही अतिशय छान अशी ही भाजी दिसत आहे. मोठेच काय पण लहानही